70 टू 80 मार्क्स. इच्छा आहे कॉम्प्युटर ब्रांच घ्यायची. तर लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट सांगेल आणि खूप इम्पोर्टंट पार्ट आहे हा. जर आपल्याला या मार्क्सला किंवा या पर्सेंटाईलला आपल्याला ही ब्रांच घ्यायची असेल, तर मेनली सर्वप्रथम आपल्याला पुणे आणि मुंबई हे 2 युनिव्हर्सिटी अव्हॉइड केला, तर आपल्याला अजून एक ब्रांच मिळायचे चान्सेस वाढतात. हे फर्स्ट आहे. सेकंडली जर आपल्याला पुणे मुंबईत घ्यायचं असेल, तर या विद्यार्थ्यांना ब्रांच कॉम्प्रोमाइज करावी लागेल. नसेल तर आपल्याला या 2 युनिव्हर्सिटी सोडून अदर दॅन युनिव्हर्सिटीमध्ये गेलात, तर अदर दॅन युनिव्हर्सिटी मधले चांगल्यातले चांगले कॉलेज सुद्धा या पर्सेंटाईलला मिळतात. त्यामध्ये तुमची सीएस असू द्या, आयटी असू द्या, एआयडीएस असू द्या, हे सुद्धा ब्रांच तुम्हाला या ठिकाणी मिळते. पण यदाकदाचित आपल्याला या ठिकाणी घ्यायचंच नाही. या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घ्यायचंयच पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, ते पण कॉम्प्युटर ब्रांचला. तर आपल्याला थोडासा या ठिकाणी खर्च करणं आवश्यक आहे. जसं की तुम्हाला या ठिकाणी 70 बिलो जर असतील आणि विद्यार्थ्याला कॉलेज नकोय, तर आपल्याकडं मोस्ट ऑफ द या ठिकाणी ऑप्शन्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. जवळपास 29 प्रायव्हेट कॉलेज म्हणू शकतात किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणू शकतात. या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. यामध्ये असे काही कॉलेजेस आहेत ज्यांच्या स्वतःच्या सेपरेट एंट्रन्स एक्झाम आहेत किंवा पॅरा सीईटी आहे. या पॅरा सीईटी किंवा स्वतःचे जे काही एंट्रन्स एक्झाम आहे यावरूनही आपण यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. मोस्ट ऑफ द कॉलेज जेई मेन्स मार्क आणि सीईटी मार्क्स वरून ऍडमिशन देतात. पण बरेच असे काही कॉलेजेस आहेत, हे कॉलेजेस आपल्याला त्यांच्या इंडिव्हिज्युअल एंट्रन्स वरून पण ऍडमिशन घेतात. काही कॉलेजमध्ये वॉकिंग ऍडमिशन मिळतं, पण काही कॉलेजेसमध्ये आपलं ऍडमिशन घेण्यासाठी बेसिकली जे काही त्यांचा क्रायटेरिया तो क्रायटेरिया फुलफिल करून आपल्याला ऍडमिशन मिळत असतं. पण जवळपास सांगायचं तात्पर्य असं आहे, की जरी आपल्याला 40-50 जरी मार्क्स असतील, तरी या ठिकाणी आम्ही तुम्हाला कॉलेजेसमध्ये सीएस ब्रांच या ठिकाणी मिळवून देऊ शकतो. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडनं कमी मार्क्स मध्ये सुद्धा कॉम्प्युटर ब्रांच मिळवायचे असे विद्यार्थी कॉन्टॅक्ट करा. जे तुम्हाला स्क्रीनवरती कॉलेजेस दिसत आहेत, या सर्व कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त काउन्सिलिंग फीस मध्ये ऍडमिशन मिळवून दिलं जाईल. यासाठी आम्ही कुठला मॅनेजमेंट किंवा एक्स्ट्रा सुद्धा आपल्याकडनं चार्ज आम्ही घेत नाहीये. जे असेल ते आपण कॉलेजला पेड केलं तरी हरकत नाही. पण आमच्या साईडने आम्ही फक्त हे सर्व आपल्या ओन्ली फॉर काउन्सिलिंगच्या फीस मध्ये ऍडमिशन मिळवून देत असतो. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेम इन्फॉर्मेशन घेऊ, की जे की आपल्या पर्सेंटाईल मध्ये किती विद्यार्थी असतात, म्हणजे 99 टू 98 मध्ये किती असतात, 98 टू 97 मध्ये किती असतात, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ, जेणेकरून आपल्याला ऍडमिशन चा पिरियड येईपर्यंत आपल्याला बेस्ट ऑफ बेस्ट पूर्ण काउन्सिलिंग मिळायला पाहिजे. ठीक आहे. थँक्यू फॉर